तर मुंबईमधील आमदार निवासावरनं आमदार मंत्र्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे। आमदार निवासमध्ये रूम मिळावी म्हणून टोकाची स्पर्धा सुरू असताना दुसरीकडे मंत्री शासकीय बंगल्यासोबत या आमदार निवासातल्या रूमही स्वतःसाठी बुक करून ठेवतात। त्यामुळे नव्या आमदारांना हक्काचे रूम मिळत नाहीयेत। आमदार सत्यजित तांबे यांनी दोन निवासस्थानातल्या रूम घेतलेल्या आहेत। त्यामुळे शिवसेनेचे अमोल खताळ यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारच केली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, एकीकडे शासकीय बंगले आहेत, त्याचबरोबरीनं विशेष अशी व्यवस्था आहे, मात्र तरीही आमदार निवासातल्या या ज्या काही खोल्या आहेत त्या आमदारांनाच मिळत नाहीयेत। मुळात आमदारांमध्ये आणि मंत्र्यांमध्ये आता ही भांडणं समोर येताना दिसून येत आहेत। यात प्रामुख्याने मंत्र्यांना शासकीय निवासस्थानं त्यांनी घेतलेली आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बंगले आहेत, सेवा सुविधा आहेत, तरी सुद्धा आमदार निवासाचे रूम त्यांना सोडवले जात नाही आहेत। जवळपास 12 पेक्षा जास्त मंत्री जे आहेत, ज्याच्यामध्ये गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकज भुयार, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील असे मंत्री जे आहेत, पण त्यांनी शासकीय निवासस्थानाबरोबरच आमदार निवासांमध्ये रूम ठेवलेले आहेत। यामुळे अनेक आमदारांना रूम मिळत नाही। तर दुसरीकडे सत्यजित तांबेंसारखे आमदार आहेत की ज्यांनी स्वतःकडे 2 रूम ठेवले आहेत। त्याच्यावरनं थेट आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडेच आमदारांनी तक्रारी केल्याचं समोर आलेलं आहे। एका बाजूला अधिवेशन आता पुढच्या काही दिवसांमध्ये मुंबईत होत आहे। जवळपास 1 महिन्याचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे। अशा काळात आमदार निवासावरून प्रचंड वाद आमदारांमध्ये आणि मंत्र्यांमध्ये होताना दिसून येतोय। विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टीची डोकीदुखी आता थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारीपर्यंत गेलेली आहे। दुसरीकडे काल सार्वजनिक बांधकाम खाते आणि विधान भवनच्या कार्यालयीन कर्मचारी अधिकाऱ्यांसमोरच 2 आमदारांमध्ये प्रचंड शाब्दिक चकमक झाली, शाब्दिक भांडणं झालेली दिसून आलेली आहेत। अशा परिस्थितीमध्ये स्वतः काही मंत्र्यांनी मात्र स्वतःच्या सत्तेचा गैरवापर करत शासकीय बंगल्यासह आमदार निवास स्थान ठेवल्यामुळे कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी समोर येताना दिसून येत आहे। नक्कीच, सुरता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सागर।